फादर ऑफ इंडियन नेव्ही आपण कुणाला म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो. अगदी बरोबर आहे. एक 1971 ला युद्ध झालेलं आपलं इंडिया पाकिस्तान. त्याच्यामध्ये ट्रायडेंट जे ऑपरेशन झालेलं, जे कराचीमध्ये घुसून इंडियाने मारलेलं, बरोबर. तर त्याचं नौदलाला श्रेय भेटलं पाहिजे. त्यासाठी आपण नौदल दिन 4 डिसेंबरला साजरा करतो. बरोबर, अगदी बरोबर आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज तारीख 4 डिसेंबर आणि आपण सर्वांना भारतीय नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं ऑफिस आहे, तर हे पण आपलं नेव्हीनगर एरियातच आहे मुंबईमध्ये. तर आम्ही कंटिन्युअसली 2 दिवस झालं तर पूर्ण ते आपल्या नौसेनाचे जे प्रिपरेशन चालू आहे त्यांचं जे आता काय म्हणतात त्याला आपण मॉकड्रिल आहे ना, मॉकड्रिल. हा, त्यांची मॉकड्रिल आणि त्यांची ट्रेनिंग चालू आहे ना, जे काय म्हणतात आपल्याला दाखवणार, काय बोलते उसको, शो. त्यांचा जो शो असेल तो शो बोलू शकतो. तर त्यांचा जो शो आहे तर त्याच्या 2 दिवसापासून तर रिहर्सल चालूच होती. ऍक्च्युली आपण इंस्टाला पण बघितलं असेल, खूप सारे रील पण आले असतील. पण आज मेन जो दिवस आहे तर आज आहे. तर त्याचं आपलं मुंबईला आपलं जे इकडे गेटवे ऑफ इंडिया आहे, तर गेटवे ऑफ इंडियाच्या इकडे पण परेड्स आहेत आज. आणि त्याच्या व्यतिरिक्त जस्ट ताज हॉटेलच्या समोरच पूर्ण जे आपले नौदल आहेत तर त्यांचं एक म्हणजे काय हेलिकॉप्टरचं म्हणजे हे म्हणजे शो आहे. हा, हेलिकॉप्टरचा शो आहे. तर बस आता तर वेळ तर झाले जवळपास 5 वाजायला आले, तर आता निघू आम्ही. ठीक आहे. तर ऍक्च्युली गर्दी पण खूप जास्त असेल आज, तर जास्त काय म्हणजे तिकडे गेल्यावर काय म्हणजे असं जास्त कन्व्हर्सेशन नाही करणार. फक्त म्हणजे व्लॉग पण मला शॉर्टच करायचा हा, जास्त मी व्लॉग मोठा नाही करत आहे, कारण अजून आम्हाला पण थोडं एक वेगळं काम आहे. त्यासाठी पटकन फक्त शूट करून आम्ही दुसरीकडे जाणार आहे, तर त्यासाठी शॉर्टच ब्लॉग असेल. ठीक आहे. तर आपण नक्की बघा, एन्जॉय करा. ठीक आहे. आणि अजून एक प्रश्न, ठीक आहे, तर विवेकलाच विचारतो, फादर ऑफ इंडियन नेव्ही आपण कुणाला म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो. अगदी बरोबर आहे. आणि त्याचं मेन कारण काय? त्यावेळेस पण त्यांनी म्हणजे एक 1600 शतकामध्ये पण त्यांनी ओळखले, 17व्या शतकात पण ओळखलेलं की जर आपला देश किंवा आपली जागा जर सेफ ठेवायची असेल तर आपल्याला आपलं कोस्टल सेफ राहिला पाहिजे. त्यासाठी त्यांनी समुद्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर करण्यावरती जोर दिला. जेव्हा शिवाजी महाराजांनी ओळखले की आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात, मग उरलेल्या यांनी त्यांनी पहिलंच कोस्टल आपला सेफ केला. त्यांनी समुद्रावरती किल्ले बांधले. ते किनारपट्टी बघायला आपल्या महाराष्ट्राची वगैरे किंवा इव्हन त्या भारताची गोव्यापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर तिकडे प्रत्येक ठिकाणी पॉइंट्स आहेत असे, ते सुरक्षित राहिली पाहिजे, लक्ष ठेवता आलं पाहिजे. परकीय आक्रमण हे पूर्वी फक्त समुद्रातून व्हायचं. आता आपलं पण नौदल दिन आपण साजरा करतो ते त्याचाच एक प्रतिनिधित्व करतो की एक 1971 ला युद्ध झालेलं आपलं इंडिया पाकिस्तान. त्याच्यामध्ये ट्रायडेंट जे ऑपरेशन झालेलं, जे कराचीमध्ये घुसून इंडियाने मारलेलं, बरोबर, तर त्याचं नौदलाला श्रेय भेटलं पाहिजे. त्यासाठी आपण नौदल दिन 4 डिसेंबरला साजरा करतो. बरोबर, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. बस मित्रांनो, आता इकडून निरोप घेतो डायरेक्ट. आता समजा आम्ही 5 मिनिटांमध्ये पोहोचू डायरेक्ट आपलं ताज हॉटेलच्या समोर, आणि तिकडून काही जो शो असेल तो आपल्याला दाखवतो, तर आपण नक्की एन्जॉय करा. याच्यानंतर डायरेक्ट आता आपण भेटू ब्लॉगच्या एंडला.
अभी नहीं हुआ, अभी नहीं हुआ, अभी एक और नहीं हुआ। तर बस मित्रांनो, जस्ट आपला जो शो होता म्हणजे एकदम अप्रतिम शो होता. ठीक आहे, नंतर आम्ही गेलो ऍक्च्युली, पण एवढी गर्दी होती ना, तर आम्ही दोघं थोडं सेपरेट झालो नंतर. आणि नंतर मग मी थोडं पुढेच गेलो, जेवढं जमलं तेवढं. आपलं ताज हॉटेलच्या बाजूने जो आपला ती बाउंड्री आहे ना, तिकडून जेवढं जमलं तेवढं पुढे गेलो. तिकडून जेवढं शूट करता आलं तेवढं शूट केलं. पण एवढा म्हणजे तिकडे क्राऊड होता ना, तर मी असं काही मध्ये आपल्याला म्हणजे भेटून काही कन्व्हर्सेशन नाही केलं. तेच नंतर मग शूट झालं, परत आम्ही ऑफिसला झालो. म्हटलं आता एक आपला व्लॉग आता इकडेच एंड करू. मग कसा शो कसा वाटला? खूप मस्त होता.
मतलब पहली बार देखा मैंने। हाँ। अभी हम लोग ने फायर रहता ना एरोप्लेन का देखा था, लेकिन हाँ। हेलीकॉप्टर का कभी देखा नहीं था। हाँ। उनका मॉक ड्रिल कैसा रहता है, कैसा वो समंदर में जाके बचाते लोगों को, हाँ। पहली बार देखा, अच्छा लगा बहुत। नाही मस्त मस्त, म्हणजे त्यांना कोणत्या नौदलाला कोणत्या प्रकारे ट्रेनिंग दिली जाते ना, तर त्याचं समजा म्हणजे आता जे आपण बघितलं ना समजा जे 15-20 मिनिटांमध्ये, तर ते म्हणजे माझ्या मते तर 1% असेल. क्वालिटी ऑफ इंडियन नेव्ही आपल्याला तिकडे समजून जाते, काय हा, क्वालिटी बरोबर. आपली इंडियन नेव्ही आहे, किती झालेले ट्रेनिंग स्टँडर्ड काय आपलं झालेलं आहे सध्या. हा जगातली 1 नंबरची नेव्ही काय बोलतात इंडियाची आणि इंडियन नेव्हीला, जबरदस्त एकदम. येस, एकदम म्हणजे रिस्पॉन्स बघूनच म्हणजे एकदम धक्का, म्हणजे पब्लिक पूर्ण एकदम क्राऊड पूर्ण हे झालेला, म्हणजे एकदम फुल cheer करत होतं त्यांना, आपल्याला फुल धमाल. साउथ इंडियन मूवी डब वाटतं आपल्याला की ते VRS करतात ना, VFX, हा, VFX VFX, करते. हम लोग ने लाइव में देखा VFX वगैरह कुछ नहीं रहता, विदाउट VFX पूर्ण लाईव्ह बघितलं एकदम जबर जबर, म्हणजे अल्टिमेट एक्सपिरियन्स, म्हणजे लाईफ टाइम एक्सपिरियन्स एकदम. इंडियन नेव्हीला एक सॅल्यूट. येस, खरंच आपल्या इंडियन नेव्हीला सॅल्यूट. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली आपण नेव्ही डे साठी तर आपण करतोच विश, पण तसं बघायला गेलं ना तर त्यांना डेलीच थँक्यू बोललं पाहिजे, एवढं त्यांचं खूप मोठं श्रेय आहे खरं ऍक्च्युली. आपल्याला समजून येत नाही म्हणजे की नेव्ही मध्ये काय करत असतील समुद्रामध्ये वगैरे कोस्टर, पण त्याच्यामध्ये पण एवढ्या सर्व गोष्टी आहेत की प्रत्येक युद्धामध्ये नेव्हीचा इन्व्हॉल्वमेंट असते, प्रत्येक युद्धामध्ये. सगळ्यात पहिला आपण कोस्टर सेव्ह करतो, कारण तिथून आपल्या कंट्रीच्या बॉर्डरमध्ये घुसणं खूप इझी असतं. म्हणजे खरं तर खूप खूप धन्यवाद आपला जी नौदल सेना आहे यांना खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, बस मित्रांनो, आता वेळ पण झाली लगभग आता 7:30 झालेले आहेत, तर आता आम्ही पण इकडून निरोप घेतो. आणि आपल्याला व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण सर्वांना नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.